लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची गड्डा यात्रा, अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांचा ओघ सतत सुरू असतो. आषाढी आणि कार्तिकी वारीला तर लाखो वारकरी पंढरीला भेट देतात. त्याचबरोबर सोलापूरची आणखी एक ओळख म्हणजे सोलापूर हे श्रमिकांचं शहर आहे. एकेकाळी सोलापूर शहरात कापड गिरण्या आणि गिरणी कामगारांची संख्या मोठी होती. पण या गिरण्या बंद पडल्यानंतर इथलं बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आणि मुंबई, पुणे, हैदराबाद यासारख्या शहरात सोलापुरातून स्थलांतर सुरू झालं. सोलापूर मतदारसंघातल्या सद्यस्थितीचा विचार केला तर या ठिकाणी बांधकाम कामगार, हातमाग कामगार आणि विडी कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उद्योगवाढीच्या दृष्टीने इथे प्रयत्न होणं अपेक्षित आहे. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायम चर्चेत राहिला आहे. आजही सोलापूरकरांना 4 ते 5 दिवसाआड पाणी मिळतं. त्यामुळे पाण्याच्या नियोजनाचा प्रश्नही इथे ऐरणीवर आहे. जिल्ह्यातील वर्षानुवर्ष रखडलेल्या सिंचन योजनाही तातडीनं पूर्ण करण्याची गरज आहे. सोलापुरात प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळून 4 ते 5 वर्ष लोटली तरी अद्यापही त्या उड्डाणपुलाचं काम सुरू झालेलं नाही. या सर्वच प्रश्नांवर इथल्या लोकप्रतिनिधींकडून ठोस काम होणं आवश्यक आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीसाठी 20,09,522 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 198 मतदार तृतीयपंथी आहेत. यावेळच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे याच महाविकास आघाडीकडून सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजपानं आमदार राम सातपुतेंना मैदानात उतरवलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर शहर दक्षिण असे 3 शहरी विधानसभा मतदारसंघ येतात. तर मोहोळ, अक्कलकोट आणि पंढरपूर मंगळवेढा हे ग्रामीण भागातले विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूरमध्येही भाजपाचेच सुभाष देशमुख, अक्कलकोटमध्ये भाजपाचे सचिन कल्याण शेट्टी आणि पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघातही भाजपाचेच समाधान अवताडे आमदार आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे 4 आणि अजित पवार गटाचा 1 असे 5 आमदार महायुतीचे आहेत. तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या एकमेव आमदार आहेत. सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या निवडणुकीविषयी आपली भूमिका मांडताना म्हणाल्या, आमच्या 5 गॅरंटीज महिलांबाबतीत असतील, शेतकऱ्यांबाबतीत असतील, युवकांबाबतीत असतील, कामगारांबाबतीत असतील, अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे. महिलांना आम्ही 1 लाख रुपये, शेतकऱ्यांना MSPचा विषय असेल, GST रद्द करण्याचा विषय असेल, अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागाळात पोहोचवत आहोत. भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. एक सामान्य परिवारातील कार्यकर्ता ते आमदार आणि आता लोकसभेची उमेदवारी हा निश्चित माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. मोदीजींच्या आशीर्वादामध्ये मोदीजींनी जी विकासाची कामं केल्यात, मोदीजींनी गोर, गरीब, आदिवासी, दलित, सामान्य शेतकरी यांच्यासाठी जे काम केलंय त्या विश्वासावर निश्चित सोलापूरकर मला आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा तर हा मतदारसंघ 2 जिल्ह्यात विभागला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 4 आणि सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ असे 6 विधानसभा मतदारसंघ हे माढा लोकसभा मतदारसंघात येतात. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या उजनी धरणाच्या आजूबाजूचा बराचसा भाग या मतदारसंघात येतो. इथे 3 तालुके दुष्काळी आणि 3 तालुके सिंचनानं परिपूर्ण आहेत. सांगोला, माण आणि फलटण या तालुक्यातील अनेक सिंचन योजना अपूर्ण आहेत. या रखडलेल्या सिंचन योजना हाच या मतदारसंघातला कळीचा मुद्दा आहे. इथलं कुर्डुवाडी रेल्वे जंक्शन मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासातला एक महत्वाचा दुवा आहे. सांगोल्याचे डाळिंब आणि करमाळ्याची केळी आता सातासमुद्रापार जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघात अनेक साखर कारखानेही आहेत. त्यामुळे साखर कारखानदारी आणि उजनी धरण यावर या मतदारसंघातली आर्थिक उन्नती अवलंबून आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात यंदा 19,81,150 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 8,51,233 पुरुष, 7,81,689 महिला आणि 59 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत भाजपा महायुतीकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर विवाहेच्छुक तरुणांच्या प्रश्नावर प्रामुख्यानं काम करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर सांगतात. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये 25 ते 30 तरुणी लग्नाचं वय उलटून गेलेलं असताना देखील त्यांचं लग्न होत नाही. अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे. जर या जनतेनं आम्हाला निवडून दिलं तर या प्रत्येक नवरदेवाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेणार आहे. पहिल्या संसदीय अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी बिल पास करणार आहे, ठराव मांडणार आहे. ज्यांचं लग्नाचं वय उलटून गेलेलं आहे अशा नवरदेवाबरोबर जर कुठली मुलगी लग्न करू पाहत आहे, मग तो शेतकऱ्याचा मुलगा असेल, शेतमजुराचा मुलगा असेल, छोटा मोठा उद्योग करणारा मुलगा असेल, अशा बरोबर कुठली मुलगी लग्न करेल त्या मुलीच्या नावावर सरकारनं 25 लाख रुपयाची डिपॉझिट सरकारी बँकेमध्ये केली पाहिजे आणि त्याचं व्याज मुलीला दिलं पाहिजे, मुलीच्या नावी केलं पाहिजे. तरच त्या मुलीच्या आई वडिलांना वाटेल की माझी मुलगी सेफ आहे. म्हणून त्या ठिकाणी जे शहरामध्ये लग्न करण्याची व्यवस्था चाललेली आहे आणि ग्रामीण भागातल्याच मुलांची लग्न या ठिकाणी होत नाहीत, तो प्रश्न खऱ्या अर्थाने मिटवण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभेसाठी तब्बल 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र खरा सामना भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट विजय मोरे यांच्यातच झाला होता. या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 5,86,314 मतं घेऊन विजय मिळवला होता. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना 5,05,50 मतं मिळाली, तर वंचित आघाडीचे विजय मोरे यांना 51,532 मतं मिळाली होती. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर या निवडणुकीत 86,000च्या मताधिक्यानं निवडून आले होते. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे 4 विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातले फलटण आणि माण हे 2 विधानसभा मतदारसंघ येतात. माळशिरसमधले भाजपाचे आमदार राम सातपुते यंदा सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहेत. माढा आणि करमाळा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये बबन शिंदे आणि त्यांचे बंधू संजय मामा शिंदे आमदार आहेत. ते सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहेत. सांगोला तालुक्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे शहाजी पाटील आमदार आहेत. फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चव्हाण आणि माणमध्ये भाजपाचे आमदार जयकुमार गोरे आहेत. त्यामुळे या भागात भाजपा महायुतीचं वर्चस्व आहे असं वाटत असलं तरी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा गट आता भाजपातून बाहेर पडला आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाकडून विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी मोहिते पाटील कुटुंबानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील तटस्थ आहेत आणि तिकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं उमेदवारी जाहीर केली आहे. एकंदरीतच माढा लोकसभा मतदारसंघात आता चुरस वाढली आहे. राजकीय विश्लेषक किरण बनसोडे यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा घेतलेला हा आढावा. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ लोकसभा निवडणुकीसाठी आहेत. त्यापैकी सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघ आणि दुसरा माढा मतदारसंघ जो खुला वर्गासाठी आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु या बालेकिल्ल्याला अलीकडच्या काळात भाजपने सुरुंग लावला. गेल्या एकूण 18 लोकसभा निवडणुकींमध्ये सोलापुरात 11 वेळा काँग्रेसच्या उमेदवाराने विजय संपादन केला, तर भाजपने या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला 5 वेळा सुरुंग लावला, विजयश्री खेचून आणली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा 2दा पराभव झाला. 2014 मध्ये अॅडव्होकेट शरद बनसोडे यांनी तर 2019 मध्ये डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी शिंदे यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. मागील निवडणुकीत
डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी भाजपच्या माध्यमातून काँग्रेसचे उमेदवार शिंदे यांचा तब्बल 1,58,000 मतांनी पराभव केला. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनीही 2019च्या निवडणुकीत इथे निवडणूक लढवली. त्यांना 1,70,007 मते पडली होती. मागील निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली. काँग्रेस, भाजप आणि वंचित, त्यामध्ये भाजपचा विजय झाला. एकीकडे भाजपच्या काळात उजनी दुहेरी जलवाहिनीचा प्रकल्प मंजूर झाला, मार्गी लागला. मधल्या काळात तो रखडलेला होता. आता साधारणतः 70% काम या दुहेरी उजनी जलवाहिनीचं पूर्ण आहे. परंतु कोणतंही राजकारण न होता, कोणत्याही प्रशासकीय अडचणी न येता सोलापूर शहरातील मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन हे काम रखडणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न. गेल्या 24 वर्षात या सोलापूर शहरात नवा उद्योग आला नाही. साधारणतः मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे असताना 2004 मध्ये करेला नावाचा प्रकल्प उजेरीचा सोलापुरात आणला गेला. चिंचोळी MIDCत कोनशिला समारंभ पार पडला. मात्र राजकीय घडामोडी वाढल्या आणि सुशीलकुमारजी शिंदे हे राज्यपाल म्हणून हैदराबादला गेले. त्यानंतर लातूरचे विलासरावजी देशमुख यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी झाली आणि या राजकीय घडामोडीत आणि उलथापालथीत सोलापूरचा हा करेरा प्रकल्प लातूरसह इतर 3 जिल्ह्यामध्ये विभागून गेला आणि यानंतर कुठलाही प्रकल्प रोजगाराचा सोलापुरात येऊ शकला नाही. ही मोठी खंत आहे आणि यामुळंच बेरोजगारीची संख्या वाढली. एकीकडं रिक्षा हा प्रमुख धंदा झाला, जो गिरणगाव आणि फॅक्टरीचा शहर जिल्हा मानला जातो. तिथं रिक्षावाल्याची संख्या वाढली. दुसरीकडे बेरोजगारीमुळे येथील सुशिक्षित युवक पुणे, मुंबई आणि इतर राज्यामध्ये स्थलांतरित होत आहे. राजकीय गणित पाहता इथे सोलापूर मतदारसंघामध्ये 2 आमदारांमध्ये लढत होण्याची चित्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार परिणिती शिंदे, ज्या 3 वेळा आमदारकीच्या हॅट्रिक केल्या आहेत, त्यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. या 2 आमदारांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे. माढा मतदारसंघाचा विचार केला तर इथं सिंचन क्षेत्राचं मोठा क्षेत्र आहे. कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे. दूध उत्पादन अशीही प्रमुख घटक इथे अर्थकारणाला परिणामकारक आहेत. उजनी धरण सध्याची जर पातळी पाहता घटली आहे, त्याचाही फटका येथील मतदारसंघातील लोकांना बसतोय. दुसरीकडे कारखानदारी आहे, मात्र सहकारी दूध संघ याला घरघर लागली आणि खाजगी दूध संघांनी उभारी घेतली आहे. ही निश्चितच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ती फायद्याची ठरत नाही. त्यामुळे येथील राजकीय नेत्यांनी सहकारी दूध संघाला कसं शक्ती देता येईल याचा विचार केला पाहिजे. स्थिरीकरणाचा येथील जुना विषय मुद्दा आहे, तो फार पूर्वी गाजला, आजही आहे, मात्र तो प्रलंबित आहे. त्याच्याकडे म्हणावं तसं गांभीर्याने कोणत्याही सरकारने घेतलं नाही. वास्तविकता प्रश्न कोणाचाही असो, विषय कोणाचाही असो, मागणी कुणाची असो, पण सोलापूर शहराच्या किंवा जिल्ह्याच्या विकासाचा जो प्रकल्प असेल तर त्याकडे त्या शासनानं, सरकारनं, लोकप्रतिनिधीनं गांभीर्याने घेऊन तो मार्गी कसा लागेल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा. याचं लेखन केलं होतं महेश पांढरे यांनी. संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. लोकनिर्णय महाराष्ट्राचा